जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनं जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढलाय। हा मोर्चा दिनांक 29 मे रोजी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलाय। जालना जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या विविध फळबागा दुष्काळामुळे पाण्याअभावी जळून गेल्या आहेत। याचे पुढील 2 दिवसात पंचनामे करून प्रति हेक्टरी 2 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली। नसता येत्या 7 जून पर्यंत जर पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळाली नाही तर हजारो शेतकरी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। या मोर्चात सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या स्वखर्चाने ट्रॅक्टर ताळीत जळालेल्या फळबागा घेऊन उपस्थिती लावली। जालना जिल्ह्यातील पाण्याअभावी जळून गेलेल्या फळबागाचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे। प्रल्हाद आसुबा कौलंगे आवलगाव। माझे पाच वर्षाचे झाडं जळाले आणि 5 वर्षाचे झाडं जळाले ते माझा मुलगा विजू नावाचा ह्यो कर्जबाजारीमुळे मेला आणि आता माझं मी काय करू हे मला काय समजत नाही। आणि आता माझ्यावर 35 पाळी आलेली आहे झाड गेल्यामुळं। बरं, शासनाकडून मग काय अपेक्षा आहेत आता तुम्हाला? आता माझ्याकरता अपेक्षा बोलण्याचं लय कमी आहे। बोलण्यापेक्षा काहीच राहिलेलं नाही। मला 3 ते 4 लाख रुपये हेक्टरी पाहिजे। बरं विठ्ठलराव नारायणराव निथळ आवलगाव। आमचं म्हणणं काय आहे की आमच्या शेतकऱ्याचा कोणीतरी मायबाप कोण राहिलेला नाही। त्या राजकारणाच्या कारणास्तव ह्या मोसंबीचं म्हणजे पूर्ण जळालेले आहेत आणि त्या कारणास्तव आम्हाला एक तर कापसाला भाव नाही, मोसंबीला भाव नाही, सोयाबीनचा विषय म्हणजे भाव काही वाढलेला नाही, तशाला तसाच भाव आहे। मोसंबीचा आमचं स्वतः इमा आलेला नाही, काय नाही। झाडं जळालेले त्याचे काढण्याचे प्रयत्न जरी झाले तरी आम्हाला हे पैसा कुठून आणायचा, काय करायचा, खता औषधाचा पुन्हा उचलून भाव वाढेल। आमच्या मालाला भाव नाही, पण ह्या बिया भरणाचा इतका भाव वाढून बसला खताचा याचा कोणी मायबाप राहिलेला नाही। शेतकऱ्याच्या मागं कोणी नसल्यासारखं झालं काय, किंवा एखादा जसा मायबापाला कसं कोणी नसल्यावानी ते तसं होऊन बसलेलं आहे। त्याच कारणास्तव आता आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असं हे शेतकऱ्याचं आमचं कोणी वातावरण बिघडून बसलेलं आहे। त्या राजकारणावाल्या लोकांनी किंवा गाववाल्यांनी किंवा कोणाच्या यांनी हे कोणी काय आम्हाला वालीदार राहिलेलं नाही। हे सांगून आमचं काय